होता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे सर्व लढाई फक्त तलवारीच्या जोरावरच जिंकता येत नाहीत, तर काही लढाई या बुद्धीच्या जोरावरही जिंकाव्या लागतात. म्हणून वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचे लेखन करणारे राष्ट्रवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तसेच आपण ज्या मातीमध्ये बसलेलो आहात, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राहून गेले. तसेच या मातीसाठी रक्त घालणाऱ्या 18 पगड जाती धर्मातल्या मर्द मावळ्यांना मी सवळेशाने शिंदे इयत्ता 9 सर्वात प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. अरे शिवराय म्हणजे काय? शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावर जन्माला आले त्या किल्ल्याची पहिली 2 अक्षरे घ्या. शिवाजी महाराज ज्यांचा ज्या किल्ल्यावर मृत्यू झाला त्या किल्ल्याची पहिली 2 अक्षरे घ्या. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे बनवलं होतं शिवराय. अरे शिवाजी म्हणजे कोण? शिवाजीचं फक्त उलट करा, ते होतं जीवाची. 24 समय या रायच्यासाठी स्वतःच्या जीवाची घेण्यात आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज की. अरे हा महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या होलकरांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या हैरागाड्यां किंवा लुंगे सुंग्यांनी लिहिलेला नाही, तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला आहे शाहिरांच्या तासांनी, ओढ्यांच्या तासांनी, ढगाच्या कडकडाटात डोंगराची व्यवस्था लिहिण्याच्या या दृश्यां नदीनं सुखानं मरतो म्हणून गोडखंडीची पावन खिंड करणारे बाजी प्रमुख आहे. माझ्यावरती तलवारचे दृश्य लोक असताना देखील जयन घेतो आवर बिनडंग म्हणणारा दत्ताजी शिंदेगाय आणि या महाराष्ट्राच्या तरुण पिढीला जगायला शिकवणारे महात्मा ज्योतिराव फुले काय, हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. अरे शिवरायांची शिकवण संस्कार आपण विसरतोय काय? शिवरायांची शिकवण काय? या महाराष्ट्रातली भारतातली प्रत्येक स्त्री ही आपली आई असते आणि आपण काय करतोय? दुसऱ्याच्या आईला, वडिलांना, बहिणीला अपशब्द वापरतोय. तर हे आपण सर्वांनी बंद केलं पाहिजे. ज्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजची जय हे न येते त्या तोंडून कोणतेही अपशब्द येणे चुकीचे आहे असेच मला तरी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नाही, छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे या मातीमध्ये जन्माला आले, हे आपल्या सर्वांच्याच मोठे भाग्य आहे. शेवटी भाग्य आहे. असे म्हणतात की ज्याला बाईतली साई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली साई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजाचा श्याम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजाचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला, जिजाऊंचा शोभा झाला. शेवटी फक्त एवढंच म्हणतो की स्वतःतले लोक स्वतःला कळले की माणूस सुधारतो आणि आपण सुधारल्यानंतर आपण नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज नाही पण त्यांचे मावळे नक्कीच बनू. शिवरायांचे कार्य, संस्कार आणि शिकवण ही ज्याच्या कणाकणात, मनात आणि हृदयात असते